शासनाकडून साधारणतः एक 3-4 निधीचे प्रकार असतात नगरपालिकेसाठी. एक असतो जिल्हा नियोजन समितीमधून जो निधी येतो, तो निधी आपल्याला नगरपालिकेला व्यवस्थितपणे मिळतो आहे. त्याबद्दल आपण पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मागे पण आपण अभिनंदन केलं होतं आणि आता पण पुन्हा एकदा या निमित्ताने मी आभार मानतो की पालकमंत्री म्हणून कुठलाही दुजाभाव न करता ते संगमनेर शहराला त्या ठिकाणी जो निधी सगळ्या नगरपालिकांना दिला जातो बाकीच्या, त्याच पद्धतीचा निधी ते आपल्याला पण देत आहेत. तिथं काय अडचण नाही. अडचण सगळ्यात मोठी काय झाली की राज्य शासनाकडून जो निधी येत असतो, तो निधी आता आजकाल वेळेवर मिळत नाहीये. म्हणजे 15व्या वित्त आयोगाचा निधी येत असतो, तो आता जवळजवळ 3 वर्षाचा निधी आत्ता आला. 3 वर्षाचा आला ना, 3 वर्षाचा निधी आत्ता एकदम आला. त्याच्यानंतर रस्ते अनुदान, पूर्वी दरवर्षी रस्ते अनुदान मिळायचं, पण मागच्या 2-3 वर्षापासून रस्ते अनुदान पूर्णपणे बंद झालेलं आहे. परत जे मागचे जे प्रोजेक्ट आपले चालू आहेत, भुयारी गटार असेल किंवा बाकीच्या ज्या योजना चालू आहे, आता सध्या पैसे येतात ते फक्त त्याच योजनांना येतात. नवीन जे कामांना पैसे यायला पाहिजे ते कुठलेही नवीन कामांना पैसे आता सध्या येत नाहीये. परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मागच्याच आठवड्यात ज्यावेळेस माझी भेट झाली, मी त्यांना विनंती केली तर, आणि हा काय आपल्या संगमनेरचाच प्रश्न नाही, हा राज्यातल्या सगळ्या भागातला प्रश्न आहे. त्यांनी निर्णय असा घेतलाय की पूर्वीचे जे पैसे आहेत ते पहिले द्यायचे आणि त्याच्यानंतर जे आहे ते नवीन कामांना मंजुरी चालू करायची. त्याच्यामुळे तिथं थोडीशी अडचण आहे, परंतु तरी पण आपल्याला पैसे हे मिळत आहेत, त्याच्यात कुठंही अडचण नाही. पण ज्या प्रमाणात पूर्वीच्या काळात मिळायचे तेवढे पैसे आता सध्या कोणत्याच नगरपालिकेला किंवा महापालिकेला मिळत नाही राज्यामध्ये.